2 जानेवारी 2026ला पौष महिन्यातील पौर्णिमा लागलेली आहे. तर ती सायंकाळी 6:54ला सुरू झालेली आहे. तर आज शनिवार 3 तारीख. तर आज ती पौर्णिमा 3:30 वाजेपर्यंत आहे. तर आज शाकंभरी पौर्णिमा आहे. तर त्याचं महत्त्व म्हणजे काय, हा दिवस शाकंभरी जयंती म्हणूनही ओळखला जातो. पौष पौर्णिमा म्हणजे पौष महिन्याच्या अष्टमी तिथीपासून सुरू होणाऱ्या शाकंभरी नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो. शक्तीची साधना करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. कारण ह्याच दिवशी पृथ्वीला दुष्काळ आणि अन्न संकटातून मुक्त करण्यासाठी माता शाकंभरी प्रकट झाल्या होत्या. तर असं आहे. तर मग मी आज काय केलं, घरातल्या सकाळी देवांची पूजा करून घेतली. त्याच्यानंतर जी मंगल कलश आहे, तर ते मंगल कलश खाली वस्त्र टाकलं. त्याच्यानंतर ते रांगोळीचा माझा पाटा आहे, त्याच्यावरती रांगोळीने अष्टदल कमळ काढलं आणि त्याच्यावर परत छोटंसं चौरंग ठेवून त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवून मग कळस स्थापना केली आणि मस्त शाकंभरी देवीचं रूप केलं. आणि देवीला वटीचं सामान, बांगड्या, वटीचं सामान असं ठेवलं. आणि भाजीपाल्यांचं त्यांना आज महत्त्व असतं. तर मग माझ्याकडे जे अवेलेबल होतं, कारण मी गावाला गेले होते 1-2 तारखेत अवेलेबल नव्हतेच. तर मग मी रात्रीच आलेली 2 तारखेला. 3 तारखेला मग 3:30 वाजेपर्यंत पौर्णिमा होती म्हणून सगळं घाई आवरलं. आणि गाजर, टमाटर, मेथीची भाजी, पत्तागोबी असं प्लेटमध्ये ठेवून, जे पण माझ्या फुलं पण मला कमी पडले आज, तर मग मी माझ्या गार्डनमधले जे झाडांना फुलं आलेले होते तेच मी असं तिथं ठेवलं देवीजवळ फुलं. आणि अशा प्रकारे पूजा केली, देवीची आरती वगैरे केली आणि दुर्गा सप्तशतीचं पाठ वाचलं. तर असं माझं देवांची पूजा वगैरे झाली आज सकाळी. तर खरंच छान वाटतं. असं प्रत्येक पौर्णिमेचं काही ना काहीतरी महत्त्व असतं प्रत्येक महिन्यातल्या. तर ते करायला पाहिजे. आपल्याला जेवढं होतं तेवढं मनोभावे जेवढी सेवा होती तेवढी केली पाहिजे वेळात वेळ काढून. तर आपल्यालाही छान वाटतं आणि घरातही प्रसन्न वाटतं. आणि आपली संस्कृती जपावं, आपल्या पुढच्या पिढीनेही करावं, त्यांनाही ह्याची माहिती असावं. तर अशा पद्धतीत मी ही पूजा केली. कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.